आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। हैदराबादमध्ये 126 माओवाद्यांचा सशस्त्र साठ्यासह मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसमोर आत्मसमर्पण। सर्व माओवादी गडचिरोली सीमावर्ती भागातील तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यामध्ये सक्रिय। सर्व माओवाद्यांवर 7 कोटींचं बक्षीस। जुन्नरच्या माणिकडोहमधील 20 बिबट्यांचं गुजरातमधल्या वनतारा केंद्रामध्ये स्थलांतर। माणिकडोह निवारण केंद्राची क्षमता 50 असल्यानं इतर बिबट्यांचं वनतारामध्ये स्थलांतर। पुण्यातल्या मंचरमध्ये तणावपूर्ण शांतता। पांडवकालीन बारव आणि दरवादानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त। खासदार मेधा कुलकर्णी देवतांचे फोटो लावण्यासाठी आग्रही, पोलिसांचे मात्र फोटो लावायला बंदी। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला यंदा टोयोटा फॉर्च्युनर तर महाराष्ट्र केसरीच्या उपविजेत्याला स्कॉर्पिओ गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार। रामकृष्ण सातव पाटील आणि वाघोली ग्रामस्थांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1700 रुपयांची वाढ। सोना जीएसटीसह 1,66,036 रुपयांवर तर चांदीच्या दरामध्ये कुठलीही वाढ नाही। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचे रिपोर्ट गोपनीय ठेवण्यात आलेत। अहवालाबाबत कोणालाही माहिती दिलेली नाही। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विशेष तपास अधिकाऱ्यांचं आवाहन। जालन्याच्या बदनापुरातील शिबिरामध्ये भाजपा आमदार नारायण कुसे अधिकाऱ्यांवर संतापले। छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिरामध्ये नागरिकांनी तक्रारींचा पाडा वाचतात। सरकारनं सांगितलं म्हणून कार्यक्रम घेऊ नका, लोकांची कामं करा, कुसेंचा अधिकाऱ्यांना इशारा।